आज अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार। हे निश्चितपणे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे। आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नाव अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत। मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही। भाजपची वृत्ती, गालेडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। गालेडं राजकारण, एवढं गलिच्छ राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही, जीएसटीवर बोलायला तयार नाही, 15 लाखाचं जे खातं देणार त्याच्यावर बोलायला तयार नाही, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही। नेमक्या 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अजून बोलायला तयार नाही। हा इथे थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा। आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, पण नाणार असो, बारसू असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना उभे राहणार। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडे।